कमी त्रास आहे आपल्याला. इतका त्रास देतात लोक. मायबाप निघून जातात तरी त्यांची मुंज केली जात नाही. मायबाप निघून जातात तरी लोक त्यांना खायला देत नाही. असेच आहेत लोक. लोक त्रास देत असतात. माझी विनंती असेल तुम्हाला, त्रास सहन करायला शिका. त्रास सहन करायला शिका. एकदा जर तुम्ही त्रास सहन करायला शिकलात ना, तुम्ही माऊली झाल्याशिवाय राहणार नाही, संत झाल्याशिवाय राहणार नाही. कधीतरी संगमनेरला गेला तर लाखो दुकानं असतील बघा. संगमनेरमध्ये खूप मार्केट मोठं आहे. संगमनेरला सगळं मिळतंय तुमच्या. पण संगमनेरला एक लोहाराचं दुकान असेल, त्या लोहाराच्या दुकानात जा कधी. तिथं कोळशा आहे, भाता आहे, लोखंड आहे, छन्नी आहे, हातोडा आहे, घन आहे आणि एक आयरन सुद्धा आहे. तुम्ही जर त्या लोहाराला विचारलं ना, राजा याच्यातले कोणते कोणते पदार्थ, कोणत्या कोणत्या वस्तू रोज आणाव्या लागतात, तर तो लोहार तुम्हाला सांगेल कोळशे रोज आणावे लागतात, घन रोज आणावा लागतो, छन्नी रोज आणावी लागते, हातोडी रोज आणावी लागते. याच्यातलं काय तुला आणावं लागत नाही? तो म्हणतो फक्त एवढी आयरनच माझ्या घरात ती मला कधी आणावी लागत नाही. का रे राजा, कधी आणलेली आयरन आहे ही? माझ्या पंजोबानं हीच वापरली महाराज, माझ्या आजोबानं हीच वापरली, माझ्या बापानं सुद्धा हीच वापरली महाराज. मी सुद्धा हिच्यावरच काम करतोय आणि माझा पोरगा पण हिच्यावरच पोट भरतोय महाराज. 6 पिढ्या गेल्यात आमच्या, आयरन जशीच्या तशी आहे. तुम्ही त्याला विचारा, का रे बाबा छन्न्या बदलल्या, हातोड्या बदलल्या, घन बदलले, आयरन कस काय एवढे दिवस टिकली? तर तो लोहार तुम्हाला सांगेल छन्नी घाव घालत होती, आयरन घन घाव घालत होता, हातोडी घाव घालत होती. घाव घालणारे कधीचेच तुटून गेले. घाव सहन करणारी आयरन जशीच्या तशी आहे. घाव सहन करा. फार महत्त्वाचं असेल. ताई बसल्यात कीर्तनाला, तुम्ही चांगली माणसं आहेत. निमजकर एवढा चांगला सप्ताह करताय, मातब्बर महाराज घेऊन येत आहे. संप्रदायाला ज्यांनी आवाजानं मंत्रमुग्ध केलंय, ज्यांच्या कलेनं, ज्यांच्या विनोदानं, ज्यांच्या चिंतनानं महाराष्ट्र वेळा झालाय, असे तुमच्या निमजला सगळे महाराज तुम्ही आणलेत. भाग्यवान गाव आहे. एका विचाराचं जर एवढं चांगलं गाव आहे तर माझं घरी घेऊन जा. निमजकर सहन करायला शिका. माऊलीनं काखेमध्ये जोडी अडकवली होती. गावातल्या मावशीला ते विनंती करत होते, ताई मावशी अक्का मला नकोय, माझ्या दादाला नकोय, माझ्या काकाला नकोय, पण माझ्या बहिणीला भूक लागली. आम्ही जरी संन्याशाची मुलं असलो तरी भूक लागते ना, अर्धी भाकरी द्याल का? एका मावशीला दया आली. तिनं माऊलीच्या झोळीमध्ये पीठ टाकलं आणि ती झोळी घेऊन माऊली रस्त्याला लागले. आनंद झाला की माझ्या बहिणीचं पोट भरेल. रस्त्याला तो विसोबा आडवा आला. काकेतली झोळी माऊलीच्या हिसकावून घेतली. त्या झोळीतलं पीठ मातीमध्ये टाकताना माऊली त्याला म्हणत होते, काका मला नकोय, माझ्या दादाला नकोय, माझ्या काकाला नकोय, पण माझ्या 5 वर्षाच्या बहिणीला एवढं पीठ मला नेऊ द्या. असं म्हणल्यावर कुणाला दया येणार नाही हो. पण नाही हो आली दया. झोळी फाडून घेतली. त्या झोळीमधलं पीठ मातीमध्ये टाकलं आणि पायातल्या पायतणानं पीठ असं माती मिक्स केलं. मी गेल्यावर जर उचललं तर अर्धी भाकरी होईल. एवढी वाईट बुद्धी कोणाची असते महाराज? शूद्र माणसाची असते. तशीच फाटलेली जोडी घेतली. ताड ताड चालत माऊली बेटामध्ये गेले. आपल्या ताटीचा दरवाजा लावून घेतला. आपलं मस्त गुडघ्यामध्ये घातलं आणि विश्वाची माऊली हंबरडा फोडून रडायला लागली. आलाय माझा दादा, आणली असेल भाकरी, माझा दादा मला बोलेल. पाहायला जाते मुक्ताबाई. 5 दिवसापासून तिचा चेहरा सुकलेला, पोटामध्ये अन्न नाही हो. तिच्या झोळीमध्ये दगड दिसतात, दादा मात्र दिसत नाही. ताटीच्या फटीतून पाहते तर हंबरडा फोडून दादा रडतोय. 5 दिवसाची उपवासी असणारी मुक्ताबाई आपल्या डोळ्याचे आसरू पुसते. पोटामध्ये भूक लागलेली असताना सुद्धा म्हणते, दादा योगी पाव न मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी, विश्वरागे झाले वन्नी. दादा या बाहेर. दादा नकोय दादा मला भाकरी, अजून 2 दिवस मी उपवाशी राहील, पण तुम्ही रडताना मला चालणार नाही. काय बहीण आहे, काय भाऊ आहे, बनायचंय ना तुम्हाला बहीण भाऊ तर असं बना. काय बहीण आहे, दादा नकोय मला भाकरी, पण तू रडलेलं मला चालणार नाही रे दादा. दादा ये रे बाहेर. मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा,
माऊली 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 दादी घरा माऊली अभंग आहे हे मुक्ताबाईचे अभंग आहेत महाराज एका ताईचे अभंग आहेत दादा या बाहेर दादा काय रडताय दादा तुम्ही संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याची अंगी दादा या बाहेर मुक्ताबाई दादाला बाहेर आणते कुठून तरी भाकरीची व्यवस्था होते तो दिवस निघून जातो मांड खाण्याची इच्छा होते पुरणपोळी करतात तुमच्याकडे पुरणपोळी करतात पुरण बाहेरून असतं ना आतून असतं येते बरं पुरणाची पोळी आपण करतो की नाही ते करायला खापर लागत होतं मुक्ताबाईला ते खापर सुद्धा मिळू दिलं नाही उलट तिच्या कानाखाली मारली काकानं रडत आली मुक्ता काय झालं मुक्ता काकानं खापर नाही मिळू दिलं माऊलीच्या पाठीवरती माऊलीने अग्नी जोडला मुक्ताबाईने मांडव भाजलं पायला आला हो काका पायला जगातला सगळ्यात वाईट माणूस आहे हा सप्ताह तर होऊ देत नाही होईल कसा पायला येत लई येत अशी चांगलं झालं की त्यांना जमतच नाही महाराज काहीतरी म्हणणारच सगळीकडे आमच्या गावात तशीच सगळीकडे पुढे बी सगळीकडे काय त्यांना होतं काही कळतच नाही काय लोकांना कशामुळे जळकी सुटते याचा मला अजून अभ्यासच केला नाही सगळ्यावर गोळी आहे पण याला गोळी नाही हो काय करावं गोळीच सापडत नाही प्यांडी आहे आमकी आहे ओमिडी आहे पण या जळकीला गोळी नाही रामभाऊला कापूस झाला श्यामभाऊ झोपलाच अरे श्यामभाऊला ऊस झाला रामभाऊला तापच आली संगमनेरनं ॲडमिट झाला डॉक्टर तर म्हटलं काहीच दुखत नाही कस काय ताप आली एकच कारण त्याचा बंगला मोठा झाला अरे रे काय वृत्ती महाराज एखादा गावातला पोरगा श्रीमंत झाला लागले जळायला मुलगी चांगली राजकारणात नका रे येऊ द्या ना बहिणीला येऊ द्या ताईला येऊ द्या गरज आहे रे माझी विनंती असेल या मुलींना पुढे येऊ द्या मुलांना पुढे येऊ द्या आपापसात कधी जळू नका मी कायम सांगतो कधीच कुणाची बरोबरी करायची नाही ज्याचं त्याचं प्रारब्ध भिन्न वेगवेगळं प्रत्येकाला सारखं थोडी मिळणार आहे तुम्ही अभ्यास करा तुमची क्वालिटी वाढवा तुमचे प्रयत्न करा फिरत्याचा का वरती देसी मातीला का विठ्ठला तू वेडा कुंभार इतकं सुंदर गाणे नाही रोज ऐकलं पाहिजे कधी कोणाची बरोबरी करू नका ते गीत शिकवायचं घटाघटांची रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार तू वेडा कुंभार किती सुंदर असे गीत राहिले भंगार गीत आले तुम्ही आणले गीतन कुठून आणले काही मिळत नाही चांगलं म्हणा ना कोण म्हणतं चांगल्याला विरोध नाही आमचा चांगलं म्हणा संप्रदायाच्या विचाराचं म्हणा संप्रदायातून निघालेलं म्हणा काही म्हणतात लोक महाराज काय चांगले चांगले भजनी म्हणतात राधे चल माझ्या गावाला जाऊ सर गोकुळ फिरून अर कॅन्सर होईल बरं तुम्हाला घशाचं काही पण म्हणत जाऊ नका एक जणांना मला कीर्तनात प्रमाण दिलं राधा रंगानं दिसती छान तिच्या विणीला गोंडे दोन म्हणलं बिनलाच्या बायकोला लावून ना गोंडे राधा अशी गोंडे लावून काही म्हणतात महाराज पूर्वी काय कविता असायच्या
काय गाणी असायची. लय सुंदर हो महाराज, लय गोड हो महाराज. आता गणपती बाप्पा बसतील ना, आता आता बघा ना तुम्ही, गणपती बाप्पाचं आगमन झालं ते सगळ्या गावातली पोरं माझ्या गणाचं घुंगरू हरवलं, गौरीला गावलं. लय गाणे हो. रचिल्या ऋषी मुनींनी ज्या रुचानंत, रंका विनायका रे वरणू किती अनंत. प्रत्येक सणाला गाणं असायचं महाराज. नागपंचमी आली, शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी, हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. पंचमीचं गाणं, रक्षाबंधनाचं गाणं, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया. रक्षाबंधन गेलं की गणपतीचं गाणं, गणपती गेले की ज्याच्या घरी पित्र तो आपला मित्र. पितृपक्ष, मग येसुरवाड्या खातात लोक. पितृपक्ष गेला की अनादि निर्गुण प्रगटली भवानी. नवविध भक्तेच्या करून नवरात्रा, नवीन साडी, रोज वेगळी साडी, नवीन रंगाची, नवरंगाच्या 9 साड्या. माझी बायको म्हणली मला आताच आणून द्या. मला माहित 9 रंगाच्या नवीन साड्या येतात. 9 रंग गेला की मग गेला दसरा, आली दिवाळी. या दोन्हीच्या मधामध्ये कोजागिरी येते. आमचा निलेश दादा याची एक फरमाईश आहे, मला आता काय करावं, त्यानं लिहूनच दिलं मला मगाशी. त्यामुळे आता 2 मिनिटं घेतो आणि मग कोजागिरी पौर्णिमेला आमचा सगळा वारकरी संप्रदाय पहाटे 5 वाजता मंदिरात जातो आणि भजन करतो. वचन ऐका कमला, नॉनस्टॉप चाली आहेत एक 10-15. जसे तुम्ही नॉनस्टॉप गाणे ऐकता तसे आमच्या वारकऱ्यांच्या चाली आहेत. या लय गोडेत, जरा ऐका, फार सुंदर आहे. वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती कर जोडितो कधी काळी, कर जोडितो कधी काळी. तुझ पाहता सामोरी, तुझ पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया. एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा. तुझ्या चरणीच्या गंगा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर. आवडे निरांतर हेची धार, आवडे निरांतर हेची धार. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी दावी रूप मज, गोपिका रमला. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. उठा सकळ जन उठिले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक, आनंदले मुनिजन तिन्ही लोक. करा जय जयकार वाद्यांचा गजर, सहस्रदीपे दीपकैसी प्रकाशनी प्रभा. उजळल्या दश दिशा गगनाली शोभा, तुझी निरली कोटी चंद्र प्रकाश. कमल नयन हास्य वदन हासे हाल, कारे कृष्णा डोल कारे. योगी
या दुर्लभ तोम्या देखिला साजनी पाहता पाहता मनान पुरेल आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिला भाग गेला शिन गेला अवघा झाला से आनंद गातो वासुदेव ऐका चित्त ठाई ठेवून भावे का डोळे झाकून रात नका काळ करीत बैसलास लेखागा राम राम स्मराधी राम राम स्मराधी जय जय वासुदेव हरी जय जय वासुदेव हरी आज अंबुया दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग नाही ऐकिले हरी कीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही वेद शास्त्र पठन गर्भी बहिरा झालो त्या गुणे बहिरा झालो या जगी जगजोगी जागे जाग बोलती मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा लबेला मनमोहन मुरलीवाला नंदाचा लबेला. अशा नॉनस्टॉप 3 तास म्हणू शकतो ताई 3 तास फक्त 2-4 तांबे पाणी लागल खरंच सांगतो डबल चाल येणार नाही डबल राग येणार नाही इतक्या चाली पाठ केल्या आळंदीला 15 वर्ष आळंदीला राहिलो एवढ्या चाली म्हणलो चाली ऐकण्यासाठी लोक येतात काय महाराज तुमचा आवाज म्हणा महाराज तेवढं रोज स्टेटस ठेवतात खूप चांगलं आहे हो आपल्या संप्रदायात गायला म्हणायला लोक काही म्हणतात ना नका म्हणत जाऊ कशासाठी लांबलं आपलं जळकी त्या विसोबाला जळकी सुटली कसं करील व मांड पाहायला आला आणि मुक्ताबाईला पाहायला आला तर मुक्ताबाईचं मांड तयार झालतं जवळ घेतला मुक्ताबाईनं लांबून काय पाहता म्हणे जवळ येऊन बघा त्याला जवळ बसवलं ताई आणि माऊलीच्या पाठीवरचं मांड त्याच्या ताटात टाकलं आणि त्याला मांड खायला दिलं कुणाला ज्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही कुणाला ज्यानं आंघोळ करू दिलं नाही इंद्रायणीची कुणाला ज्यानं मांड करायला खापर मिळू दिलं नाही असा अपकारी जवळ आला तर त्याला सुद्धा जवळ घेतलं त्याच्या डोक्यावर हात ठेवला त्याला अपकारी नाही ठेवलं त्याला संत बनवलं केला जगाशी उपकार तारियेले नारीनर अपकारावर सुद्धा उपकार केला असे ज्ञानराज माऊली ज्यावेळेला समाधीला बसले ना तेव्हा विसोबा सुद्धा रडायला लागला ज्या दिवशी तुम्ही चांगलं काम करताना त्या दिवशी लोक रडत असतात बघा लक्षात ठेवा रे माऊली समाधीला बसले विमानांची दाटी पुष्पाचा वर्षा स्वर्गी हुनी देव करिता ती आळंदी हे गा माऊली समाधीला बसताना सगळे रडायला लागले संत रडत होते देव रडत होता ऋषी रडत होते का ज्ञानेश्वरी दिली उपकार केला त्रास देणारा सुद्धा मोठं बनवलं जो जवळ येईल त्याला संत बनवलं सगळ्यांना अभंग लिहायला लावले जातीपाती धर्मी मोडून टाकला आणि एक मांदियाळी सगळ्यांना आणलं 750 वर्ष झालेत वर्षाला 1 लाख लोक वाढतात माऊलीच्या सोहळ्यात कमी होत नाहीत एवढा जे जेकार संप्रदायाचा झाला सगळेजण वाढत गेले ज्ञानोबरायांसाठी लोक रडायला लागली रडता रडता निवृत्तीनाथ महाराज सुद्धा रडायला लागले सोपान मुक्ताबाई सांडती शरीर सोपान महाराजांनी अंग टाकलं मुक्ताबाई हंबरडा फोडून रडायला लागली निवृत्तीनाथ महाराज सुद्धा रडायला लागले रे आणि सगळे रडत असताना देव सुद्धा रडायला लागला 11ला आपले 5-7 मिनिटं राहिलेत माझ्याकडे बघा वेळ संपत आलेली आपले कितीही सांगितलं तर न संपणारं कीर्तन आहे खूप कथा मी तुम्हाला सांगितल्यात ऐका रे माझं घेऊन जा घरी सगळे रडत असताना देव रडायला लागला आणि रडणाऱ्या देवाला रुक्मिणी मातेनं विचारलं देवा हे सगळे रडतायत त्यांचा संत चाललाय निवृत्तीनाथ रडतायत त्यांचा भाऊ चाललाय मुक्ताबाई रडते तिचा दादा चाललाय तुम्ही का रडताय त्यावेळेला रुक्मिणी मातेला भगवान म्हणतात बघ रुक्मिणी
असा संत नाही, असा योगी नाही, असा ज्ञानी नाही, असं कोणीच नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. देवो म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, याची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. अगं असा योगी नाही. माफ केलं रे लोकांना, ज्यांनी त्रास दिला. सख्या भावानं बाण कोरला तर तोंड पाहत नाही आपण त्याचं. सख्या भावानं एका आईच्या गर्भातून आलेल्या भावानं जर बाण कोरला तर आपण त्याची तोंड सुद्धा पाहत नाही. ज्यानं त्रास दिला त्यांना माफ केलं ग. धन्य धन्य धरा तळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहतील टाळी वैकुंठ भोनासी. जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा. अगं याच्या कपाळ जरी लागलं ना समाधीला तर कपाळ बदलून जाण्याची ताकद आहे. याचं भजन जर केलं तर व्यवहारातलं आणि परमार्थातलं ज्ञान येतंय. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी देतो. इतकं भजन माऊलीनं केलं. असा ज्ञानोबा पुन्हा नाही. असं ऐकलं रुक्मिणी मातेनं. 11ला 5 मिनिटं राहिल्यामुळं रुक्मिणी माता सुद्धा रडायला लागली. आणि रडणारी रुक्मिणी माता म्हणाली, ऐका ऐका काय म्हटली रुक्मिणी माता. ओ देवा 15 मिनिटं झाले तुम्ही माऊलीची कथा सांगता आम्हाला. मी खरं सांगू तुम्ही सगळे माऊलीला धन्य म्हणतायत, माऊलीला धन्य म्हणतायत, पण मी या माऊलीला नाही धन्य म्हणणार. मग धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले, ज्या आईच्या पोटी हा हिरा जन्माला आला. धन्य माता पिता धन्यता नाही. धन्य माता पिता तयाचिया.